पहिलं प्रकरण भूमितीतील मूलभूत संबोध त्याच्यातला सेकंड पार्ट पाहतोय आपण. पहिलं याच्यामध्ये आहे रेषाखंड. म्हणजे या ठिकाणी समजा आपण ए आणि बी बिंदू घेतले दोन, ए आणि बी. ह्या ए आणि बी बिंदूंमधील जे बिंदू आहे त्या पूर्ण त्यांचा जो संयोग आहे त्या संयोग संचालाच आपण रेषाखंड ए बी असं म्हणू, किंवा रेख ए बी, किंवा रेख ए बी असं सुद्धा आपण म्हणतो. रेख ए बी किंवा रेषाखंड ए बी असं सुद्धा आपण म्हणतो. त्याला शॉर्टकट आपण रेख ए बी किंवा रेख बी ए, म्हणजे याला ए बी पण वाचू शकतो किंवा बी ए सुद्धा वाचू शकतो. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत किरण. या ठिकाणी रेषाखंडांमध्ये हे अंतबिंदू असतात, शेवटचे बिंदू. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत किरण. हा समजा आपण पी घेतला, पी पासून हा इकडे गेलेला आहे क्यू. पी हा काय झालेला आहे, आरंभ बिंदू झालेला आहे. आणि हा किरण लिहित असताना आपण किरण पी पासून, म्हणजे जो आरंभ बिंदू आहे तो आपल्याला आधी घ्यावा लागतो, नंतर मग तो तिकडे जो बिंदू दिलेला आहे तो घ्यावा लागतो. म्हणजेच किरण पी क्यू. याला आपण किरण क्यू पी लिहू शकत नाही, कारण की आपला जो किरणचा जो आरंभ बिंदू आहे तो पी पासून आपण किरण पी क्यू या पद्धतीने, म्हणून हा जो क्यू आर लिहिला, क्यू पी लिहिलेला आहे मी, हा चालणार नाही. ओके. त्याच्यानंतर रेषा. तुम्हाला माहिती रेषा म्हणजे काय. समजा ए बी हा ए घेतला, ए बी, ए पासून बी पर्यंत जो काही संच आहे त्या संचाच्या विरुद्ध परत संच, एक बिंदूंचा संच. तर या ठिकाणी सी घेतलं तर या ठिकाणी हा जो विरुद्ध बिंदूचा आहे हा अनंत आहे, लांबपर्यंत आहे. याला अंतबिंदू, रेषेला अंतबिंदू नसतात. म्हणून आपण या ठिकाणी रेषा ए बी म्हणू शकतो, बी सी म्हणू शकतो किंवा ए सी म्हणू शकतो. या पद्धतीने आपण रेषा म्हणू शकतो. म्हणजे ए बीचा अजून बिंदूंचा संच आणि त्यांच्या विरुद्ध बिंदूंचा संच, म्हणजेच त्या ठिकाणी तो रेषा तयार होते आणि ती रेषा आपण ए बी असं लिहितो. एकरूप रेषाखंड. एकरूप म्हणजे काय, एकदम तंतोतंत बसणारे. समजा मी या ठिकाणी ए बी एक रेषाखंड घेतला. रेषाखंड म्हटलं का अंतबिंदू असतात. म्हणजे या ठिकाणी ए बी हा एक रेषाखंड घेतला. समजा हा 3 सेंटीमीटर आहे, आपण मोजला तो 3 सेंटीमीटर आहे. आणि पी क्यू या पद्धतीचा पी क्यू दिलेला आपल्याला, पी क्यू हा सुद्धा, म्हणजे आणि अजून एक आपण घेऊ आर एस. हा 3.5 आहे आणि हा 3 आहे. मग आता एकरूप कोणते दिसत आहेत. एकरूप म्हणजे सारख्या मापाचे कोणते दिसत आहेत, ए बी आणि पी क्यू. आर एस किती आहे, याच्यापेक्षा 3पेक्षा तो जास्त आहे. म्हणजे याचा अर्थ एकाच मापाचे असलेले जे काही रेषाखंड आहेत ते काय असतात, सारखे असतात. म्हणजेच या ठिकाणी एकरूपतेचं चिन्ह कसं आहे, तर चिन्हात कसं लिहितो आपण पहा, की रेख ए बी या ठिकाणी याला असं या पद्धतीने एकरूपतेचं चिन्ह आहे, रेख पी क्यू. म्हणजे याला वाचन कसं करतो आपण, रेख ए बी एकरूप रेख पी क्यू. म्हणजे त्याचा अर्थ, याची व्याख्या कशी झाली, जे रेषाखंड सारख्या मापाचे असतात त्याला आपण एकरूप रेषाखंड असं म्हणतो. आपण आता त्याच्या पुढचा पॉईंट पाहणार आहोत, रेषाखंडांच्या एकरूपतेचे गुणधर्म. त्याच्यामध्ये 3 टाईप येतात, परावर्तनता, सममितता आणि संक्रामकता. याच्यामध्ये रेषाखंड असल्यामुळे रेषाखंडाची आपल्याला व्याख्या माहित पाहिजे, की 2 अंतबिंदूंमधला जे काही बिंदू आहेत त्यांचा संयोग संच म्हणजेच रेषाखंड येतो. म्हणजे या ठिकाणी ए आणि बी एक आहेत अंतबिंदू आहेत, तर याच्यामधले जे काही बिंदू आहेत त्यांच्या संयोग संचालाच रेषाखंड म्हणतो आपण. आता या ठिकाणी समजा एक रेख ए बी, परावर्तनता म्हणजे काय, अशा समोर आपण उभा राहतो तर त्या ठिकाणी काय आपली परावर्तनता असते, आपली प्रतिमा तिथे दिसते आणि ती कशी असते, एकरूप असते आपल्याशी. म्हणजेच या ठिकाणी रेषाखंड आहे म्हणून रेख ए बी एकरूप रेख ए बीच स्वतःशी एकरूप असतो. त्याच्यानंतर सममितता म्हणजे त्याचा अर्थ, समजा 2 मित्र असतील, की मी त्याच्या मित्र आहे, तो सुद्धा काय असणार आहे, माझा मित्र असणार आहे, शत्रू सुद्धा असणार, शत्रू थोडे असणार आहे तो, तर दोघं ते काय एकमेकांचे मित्र आहेत. म्हणजे याचा अर्थ काय होतो का, रेख ए बी एकरूप रेख पी क्यू.
ए बी हा पी क्यूशी एकरूप आहे, म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, रेख पी क्यू हा सुद्धा काय आहे, रेख ए बी सी काय आहे, एकरूप आहे. ए बी हा पी क्यूशी एकरूप म्हणजे पी क्यू सुद्धा काय, ए बी सी एकरूप आहे. यालाच म्हणतात सममितता या पद्धतीने. त्याच्यानंतर संक्रामकता म्हणजे काय, तो त्याचा मित्र आहे, त्याचा तो मित्र आहे म्हणून तो सुद्धा माझा मित्र आला या पद्धतीने. म्हणजेच कसं येणार आहे पहा, नीट लक्ष द्या. रेख ए बी एकरूप रेख पी आर आणि पी आर रेख पी आर एकरूप रेख एक्स वाय. हे पहा, ए बी हा पी क्यू शी एकरूप आहे, सॉरी पी आर शी, आणि पी आर हा काय एक्स वाय शी. म्हणजेच याचा अर्थ ए बी आणि एक्स वाय सारखे आले. समजा हा एक्स ए बी आहे, ए बी हा दिलेला आहे आपल्याला पी आर आणि हा दिलेला आहे एक्स वाय. हा 3 सेंटीमीटर आहे, हा 3 सेंटीमीटर, हा 3 सेंटीमीटर आहे. हे दोघं एकरूप आहेत, हा दोघं एकरूप आहेत, म्हणजे याचा अर्थ ए बी आणि एक्स वाय सुद्धा काय आहेत, एकरूप आहेत. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी रेख ए बी एकरूप रेख एक्स वाय यालाच म्हणतात संक्रामकता. म्हणजे एक दुसऱ्याशी, दुसरा तिसऱ्याशी, तर पहिला आणि तिसरा सुद्धा काय असणार आहेत, एकरूप असणार आहेत या पद्धतीने. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा आपण पॉईंट पाहणार आहोत, रेषाखंडांचा मध्यबिंदू कशा पद्धतीने. रेषाखंडाचा मध्यबिंदू, समजा इथे एक रेषाखंड दिलेला आहे आपल्याला ए बी, आणि त्याच्यामधला यम हा त्याचा मध्यबिंदू आहे. हा ए बीचा काय मध्यबिंदू आहे. म्हणजे याचा अर्थ ए एम बरोबर 2 टाइम्स. म्हणजे आता समजा या ठिकाणी एक एक्झाम्पल घेतला आपण, हा जर 2 सेंटीमीटर असेल ए एम आणि बी एम काय असेल 2 सेंटीमीटर असेल, कारण की दोघं बिंदू यम हा काय मध्यबिंदू आहे, आणि ते कसे ए नंतर यम आहे आणि यम नंतर बी आहे. म्हणजे दरम्यानचा शिकलो ना आपण त्या पद्धतीने. म्हणजे ए नंतर यम बिंदू येतो, यम बिंदू नंतर बी येतो. म्हणजे त्याचा अर्थ ए बी बरोबर, ए बी कसा येईल 2 टाइम्स ए एम. म्हणजे ए एम घ्या किंवा बी एम घ्या, कोणताही चालतो. म्हणजे याला कोणत्याही याला आपण जर दोनाने गुणलं तर काय येणार आहे, तो 4 येणार आहे. म्हणजे या ठिकाणी येतं पूर्ण ए बी काय असणार आहे, 4 असणार आहे. समजा पूर्ण माप दिलं असेल तर आपल्याला त्याने दोनाने भागता येईल. हा 2 इकडे येऊन जाईल, म्हणजे ए एम बरोबर काय 1/2, हा 2 इकडे भागिले आला, म्हणजे हा ए एम, हा ए बीला डिवायडेशन लावली. या पद्धतीने रेषाखंडांचा मध्यबिंदू आपण काढू शकतो फॉर्म्युल्यानुसार. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दिलेले रेषाखंडांची किंवा किरणांची लंबता. समजा एक रेषाखंड दिलेला आहे, एक रेषा दिलेली आणि त्याच्यावरती हा लंब आहे. लंब म्हणजे काय, जे दोघं एकमेकांना जिथं छेदत असतील तिथं काय असेल 90 अंशाचा कोन तयार करत असतील ते. म्हणजे त्या ठिकाणी समजा आपण इथं ए बी घेतला आणि हा सी डी घेतला, तर यालाच कसं लिहिता येईल, रेख ए बी किंवा रेषा ए बी लंब आहे रेषा सी डी, किंवा सी डी ए बी वर लंब आहे. दोघं पद्धतीने आपण लिहू शकतो. या पद्धतीने या ठिकाणी रेषाखंडांची किंवा किरणांची लंबता, किरण म्हणजे एका बाजूला किरण असेल, या पद्धतीने हा आपण लंबतेचं चिन्हानुसार दाखवू शकतो. याला वाचन कसं करतात, रेषा ए बी लंब आहे रेषा सी डी वर. ओके. त्याच्यानंतर बिंदूंचे रेषेपासूनचे अंतर, समजा मी हाच एक्झाम्पल घेतला, इथं मी हा डी बिंदू घेतलो, म्हणजे रेख सी डी किंवा किरणही म्हणू शकता तुम्ही. किरण आपल्याला किरण म्हटल्यानंतर काय घ्यावं लागेल, आरंभ बिंदू कोणता आहे, हा डी सी लंब आहे रेषा ए बी वरती. आपण रेषा दाखवली ना, दोघीकडे बांधित ना, म्हणून रेषा ए बी. मग आता हा डी पासूनचं सी पर्यंतचं अंतर, हे काय, या सी बिंदू पासूनचं हे अंतर आहे त्या रेषेपासूनचं. या पद्धतीने आपण एक्झाम्पल पाहतोय. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सराव संच 1.2 मध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे. काही त्यांनी रेषाखंड दिलेले आहेत, बिंदू आहे, त्याचे निर्देशक दिलेले आहेत, आणि त्यांच्या अंतरावरून आपल्याला ओळखायचं आहे की ते एकरूप आहेत किंवा नाही.
मागच्या पिरियडला आपण शिकलोय की अंतराचं कशा पद्धतीने काढायचं आहे. डिस्टन्स म्हणजे इथं डिस्टन्स डीई, मला इथं सांगायचं आहे डी आणि ईचा निर्देशक काय आहे. डीचा काय दिलेला आपल्याला, डी काय दिलेला आहे -7 आणि ई काय दिलेला आहे 9. मग आपण इथं काय मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो, मागच्या पिरियडला आपण शिकलोय. म्हणजेच या ठिकाणी डिस्टन्स डीई बरोबर काय आलेलं आहे पहा, मोठी संख्या कोणती आहे 9 आहे. म्हणजेच ईचा निर्देशक 9 मायनस आणि डीचा -7. हा 9 मायनस आणि याचा डीचा निर्देशक मायनस आहे म्हणून आपण त्याला कंसात घेतलंय. म्हणजेच काय येणार आहे 9 मायनस मायनस हा प्लस होतो, +7 इज इक्वल टू 16. 16 युनिट आलेलं आहे किंवा एकक म्हणू आपण. डी काढलेला आहे आणि आता ए बी काढू, रेख ए बी किंवा त्याच्यात आपण डिस्टन्स ए बी म्हटलं तरी चालेल किंवा लेंथ ए बी म्हटलं तरी चालेल. हे आपण काढू. एचा निर्देशक काय दिलेला आपल्याला, एचा -3 आणि बीचा दिलेला आहे 5. मोठा कोणता आहे मग, बीचा निर्देशक मोठा आहे म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर 5 - -3 म्हणजेच काय येणार आहे 5 + 3 म्हणजेच 8 एकक. आता डी किती आलेला आहे 16 आणि ए बी किती आलेला आहे 8 एकक आलेला आहे. म्हणजे रेख ए बी, रेख डीई आणि रेख ए बी एकरूप आहेत का, नाही. मग याच्यावरून त्यांचं डिस्टन्स डीई इज नॉट इक्वल टू डिस्टन्स ए बी. म्हणजे याचा अर्थ रेख ए बी डीई इज नॉट कॉन्करंट रेख ए बी. त्याला नॉट म्हटलं तरी चालतं किंवा रेख डीई व रेख ए बी एकरूप नाहीत असं लिहिलं तरी चालतंय. नंतर आपण पाहणार आहोत तिसरा एक्झाम्पल, त्याच्यातला पहिल्या प्रश्नातला तिसरा, रेख बीई. आता या ठिकाणी डिस्टन्स आपण लिहू बीई. बीचा निर्देशक काय दिलेला आपल्याला 5 आणि ईचा 9. मोठा कोणता आहे मग 9 आहे म्हणून 9 मधून 5 मायनस करावं लागेल. म्हणजे डिस्टन्स बीई इज इक्वल टू 9 - 5 इज इक्वल टू 4. 9तून 5 केले 4 होईल. आता आपण पुढचं पाहू. डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे एडी आणि एचा निर्देशक काय दिलेला आपल्याला -3 आणि डीचा निर्देशक दिलेला आहे आपल्याला -7. म्हणजेच डिस्टन्स एडी इज इक्वल टू मोठा कोणता याच्यामध्ये -3 मोठा आहे म्हणजेच -3 - -7. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची म्हणजेच काय येणार आहे -3 मायनस मायनस काय प्लस होईल +7 इज इक्वल टू मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची 4. पहा आता इथं हा 4 आलेला आहे, हा 4 आलेला आहे. म्हणजेच याचा अर्थ हे दोघं काय आहेत एकक, त्याला एकक काय युनिट येईल. मग दोघांची मापं सारखीच म्हणजेच याचा अर्थ हे रेषाखंड कसे एकरूप आहेत. म्हणजेच डिस्टन्स बीई इज इक्वल टू डिस्टन्स एडी. म्हणजेच याचा अर्थ रेख बीई इज कॉन्करंट म्हणजेच त्याला एकरूप म्हणतो आपण. रेख ए बीई एकरूप रेख एडी. पहा जे एकरूप नाही त्याचं एक उदाहरण घेतलं, जे एकरूप आहे त्याचं एक एक्झाम्पल घेतलं. त्याच्यात